सरलेलं आहे पूर्ण माहिती जी आम्ही सांगितलेली ती पूर्ण पाण्यात गेलेली आहे कारण की कॅमेरा बंद होता. तू खाली जा, नाश्ता कर. चल नाश्ता कर, नाश्ता कर. चल नाश्ता कर. चल नाश्ता कर. चला नाश्ता कर. म्हणजे आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी चांगलं असतं आणि देन डायजेशन पचन. हे असं आईस्क्रीम सारखं काढायचं चमच्यानी. फसली आता मी. सुप्रभात मंडळी, नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आज आहे रविवारचा ब्लॉग. संडेचा ब्लॉग कसा होतोय, काय होतोय, काय चाललंय बघूया आपण. इकडे तर कामाची गडबड चालू आहे सध्या तरी. नाश्ता वगैरे झालेला आहे. बाबूचा नाश्ता बाकी आहे, जीवनचा. ती आपली मशीन काम करते. सध्या पावसाळ्यात राहते. पाऊस आता थोडासा होता, आता गेला परत. आणि हा बघ यांचं काय चाललं बघा. काय बाबूला झोपवतं का उठवतोय? हा जीवन, गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघितलं हे असं आहे. बाहेर बाहेर बघ, त्याला काहीतरी केलं त्याने. त्याला झोपू दे ना. त्याला झोपायला देत नाही बघा. पाण्यात ठेवलाय त्याला. आता सकाळचे बघा 10:30 झाले. तू खाली जा, नाश्ता कर. चल नाश्ता कर. नाश्ता कर. चल नाश्ता कर. चल नाश्ता कर. चला नाश्ता करा पटापट. चला नाश्ता करा पटापट. पकडू तुला, पकडू. पकडला आता. मशीन गाडी आलेली आहे बघा. मला आता आई बाबा दिसत नसते. आई बाबा गेले गावी. कुठे गेले? आजी आजोबा कुठे गेले? काय काय केळवली कुठे गेले? काय बोलते? काय मडगाववाडी? काय? गवळवाडी बोल. हा ओके ओके ओके. जास्त नको. इथं झोपलेला आहे, त्याला तो मुद्दामून जाऊन तिथे ओरडतो. पडेल मशीन पडेल अशी. जीवन नो बघ बैला. अरे सध्या तो एक सार आहे. ए चप. तो झोपलाय ना काय चाललंय. त्याला आता आपलं काम करायचं आहे, मॉप मारायचं आहे. तू आंघोळीला जात. चल चला. आजचा दिवसाचा ब्लॉग बघा कसा होतोय. एन्जॉय करा. मीच मारणार आहे का? तू थोडी मारणार आहेस. काय काय काय? हा आई तुला आंघोळी घालते. ओके चला दंडन. तर मंडळी इकडे आता दुपार झालेली आहे बघा. 1:15 झालाय आणि हा बघा बिस्किट खातोय. बाबूची आंघोळ झालेली, झोपला इथे बाबू. आणि इकडे बघा जेवण चालू आहे. जेवणाबरोबर आज आपण एक हेल्दी रेसिपी दाखवणार आहे. सकाळी काही शक्य होत नाही दाखवायला, सो गडबड असते सकाळची. म्हटलं आज बघा हे बघा हेल्दी रेसिपी. हे काय बघा, अवाकाडो टोमॅटो सँडविच बनवणार आहोत. त्याच्यावरती आपण ऑप्शन पण दाखवूया की नाही. तुम्ही चपातीवर पण बनवू शकता. आणि आपण इथे मल्टीग्रेन ब्रेड वापरणार आहे बघा. मल्टीग्रेन ब्रेड. बाकीचे साहित्य लागणार त्याला जे. आणि इथे तोवर आपली डाळ होते. इथे भात झालेला आहे. तर हे बघा इथे बघा जरा ब्रेड भाजून घेतले. आणि इथे असं टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि ते अवकाडो कापायचे आता तयारी झाली.
नेहमीप्रमाणे इथे उभं राहिलेलं आहे. काय करायचं बघायला. थांब बघ काय चाललंय ते. थोडं टप आहे का बी असते ना आतमध्ये, हम्म. त्यामुळे ते नीट कापावं लागतो. बी सगळं झालं वरती. एवढी बी मोठी असते. हा ती बी घ्यायची नाही आपल्याला. बीचं काय करतात मग त्या? रुजवा आता काय करतो. मग कुंडीमध्ये आवाकडे येईल. हो कुंडीमध्ये हे असं आईस्क्रीम सारखं काढायचं चमच्यानी. आणि जाऊन फसली आता बी. आपल्याचा काय उपयोग नाहीये बीचा. अटकलेलं आहे. ऍक्च्युली ना किती 2-3 दिवस झाले ना याकडं ना. हा 2-3 दिवस ऑर्डर केलेला ऑनलाईन. आज करू उद्या करू म्हणून राहून जात होतं. ते कोणती पिस्ता आईस्क्रीम नाही, कोणती पिस्ता आईस्क्रीम. पिस्ता आईस्क्रीम अशी दिसते ग्रीन. हा ती नाहीये ही. हा बघा बघतो एकदम असं वाटतं आईस्क्रीम आहे. खूप इझी आहे. फक्त हे बघा अगर असं पटकन निघतो. चमच्याने व्यवस्थित काढून घ्यायचा. फक्त ती आता 2-3 दिवस झाला म्हणून पटकन कापला गेला. हा थोडा कट व्हायला वेळ लागतो. कसं बघा एकदम वाटी झाली. कळाला दाखवला आम्ही सर दाखवला आम्ही सर. सर असेच खात आहेत. तू खाणार आहे सँडविच? बघूया किती खातोस. हा म्हणणाऱ्यातला आहे, खाणाऱ्यातला नाहीये. हा स्मॅश पूर्ण काढून झालेलं आता. पूर्ण त्याला रिसीव्ह करून घ्यायचं. इथं मस्त स्मॅश करून झालेलं आहे आणि हा इथे मस्त चालू आहे. असं खाऊन बघितलं का कधी बाबू तू? तुला देऊ का खायला? कसं लागतं? कसं लागतं? तुरट लागतं. चव नाही बेचव बेचव असतो. हा 2 मिनिटं आणि मिक्स करून घ्यायचं ना. आता त्यात कांदा टमाटर कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण त्यात काळी मिरी टाकूया. काळी मिरी पावडर सॉरी. आणि ही चिली फ्लेक्स. याच्याने चव चांगली. तिखट जसं तुम्हाला पाहिजे तसं टाका. हे तिखट असतं. तुम्हाला हे नाही टाकायचं चिली फ्लेक्स तरी चालेल. तो टाका. पिझ्झाला वगैरे वापरतात ते. हा ते टाकायचं स्टफिंगसाठी चांगले लागतं. आणि ह्यात लिंबू पिळायला अजिबात विसरू नका. त्याच्याने अजून चव चांगली. तुरटपणा असतो ना. अर्धा लिंबू मस्त पिळलेला पूर्ण. आणि आता मीठ टाकायचं. चिमट्याशिवाय चव नाही. कोणत्याही जेवणात मिठाशिवाय पूर्ण होत नाही जेवण. हो तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता ही एवढं हे झालं याचं मेन बॅटर है ना. तर हे तुम्ही चपातीमध्ये टाकून पण असे फ्रँकी वगैरे बनवून पण खाऊ शकता मस्त वगैरे. आणि हे तर ब्रेड तर आहेच. आणि अजून तुम्हाला जर हे नसतील तर व्हाईट ब्रेड नॉर्मल असतं ते आपण खाऊ शकतो. आता इथे बघा हे रेडी केलेलं आपण. आणि इथे एक ठेवलेला पण आहे. कॅमेरा ऑन करायला विसरलेलं आहे. पूर्ण माहिती जी आम्ही सांगितलेली ती पूर्ण पाण्यात गेलेली आहे. कारण की कॅमेरा बंद होता. आता काय बोललो ते पण आता आठवत नाही. रेडी आहे. सँडविच मेकर मध्ये डायरेक्ट असंच ठेवा. आणि आता मी तेल खाली टाकलेलं आहे. तूप पण टाकू शकता तुम्ही. तुपाने भाजले होते ना म्हणून आम्ही तेल टाकले. एक रेडी करून झालेला आहे. आणि हा एवढा उरलेला आहे तो एकच सिंपल एकच होणार आहे. बघा एक रेडी झालेला आहे इथे. तर आपण आज रेसिपी बनवली. त्याचा अवाकाडोची रेसिपी आहे. आणि त्याचे हेल्थ बेनिफिट्स आहेत ना. म्हणजे आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी चांगलं असतं. आणि देन डायजेशन पचनक्रिया आणि आपल्या स्किनसाठी पण चांगलं असतं अवाकाडो. सो त्याचे डिटेल आहे ना पूर्ण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. म्हणजे काय काय
थोडंसं अजून डिटेलमध्ये असतं काय ना काय गोष्टी त्या मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, तो नक्की चेक करा. आणि ते सकाळपासून खूप छान कडाक्याचं ऊन पडलं होतं आणि आता फायनली पाऊस सुरू झाला. जीवन आणि ह्याची मस्ती काय बाबा थांबत नाही. सगळं पाऊस होतो बाबा. कसं वाटतंय? मस्त गारवा वाटते का? हे बघा इकडे जीवन खायला बसले आणि मस्त बघा कसं सजवलेला फोटो बघित असेल तुम्ही. मस्त आहे. मस्त आहे, आवडलं तुला? थांबत आता तू पण. मी बघतो. मस्त आहे का? मस्त आहे. सॉस चला. करून खातो आपण. सॉस नाता दिसतंय काय आपला सॉस. ए मत शेफला विचार, शेफला दे खायला. ओ शेफ मी खाल्लंय, तुम्हीच खावा. या मला तो माहिती आहे. तू आता का खात नाही, मला सका देतो सगळा. चला. कसं आहे? मस्त आहे. मस्त आहे. तुम्ही पण बनवून बघा आणि कमेंट करा. चला. तुम्ही बाय बाय.